येथील समस्त जमलेले कॉम्रेड सगळे कार्यकर्ते यांना सप्रेम जय भीम. एवढे मुक्तीच्या परंपरेला, या समतेच्या परंपरेला चारवाकापासून बुद्ध, कबीर, तुकाराम, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या परंपरेला वंदन. चारवाकाला जाळून मारला, संपला नाही चारवा. चारवाकाला जाळून मारला, संपला नाही चारवा. वदन करतो चारवाकाला हलगीचा केशात. वदन करतो चारवाकाला हलगीचा केशात. हलगीचा केशात विठुर साई जलशात. हलगीचा केशात विठुर साई जलशात. परिवर्तनाच्या ओव्या गातो. ऐकणार का? ऐकणार की? ऐका मग. ते बाया पहाटच्या ग पहारी आग येई गणव फूल. ना सुनो, हाँ वो तुम चलाते रहते मित्रों कहते हैं हाँ ये भड़ो, हाँ ऐसा कुछ भी कहते हैं. दार उघडणारा गॅस करार खाऊ की एखादा डंकेल करार, एखादा WTOचा करार खाऊ. प्रिय लोकशाही, शेतकऱ्यांच्या मरणाचा धुला धुवून चाल. आम्ही आमच्या भुकेसंग काय खाऊ, आम्ही आमच्या भुकेसंग काय खाऊ. कार्यक्रम आयोजित केलेले आहे ते आपले कॉम्रेड विजय दळवी जे निवडणुकीसाठी उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आपल्या स्टेजवरती यायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या ठिकाणी कॉम्रेड रमाकांत फाळुके देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी मनोज राठोड, त्रिंबक बाबरीच्या मी त्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्याचं औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. जो जाहीर सभेचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यातले जवळजवळ 1000 तमिळ कामगार हे आमच्या मुंबई वॉर्ड क्रमांक 77 मध्ये आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी निर्णय घेतलेला आहे की कॉम्रेड दळवी जो खरवय्या लढाई आहे, जो खरवय्या संघर्षशील आहे, त्यांना मुंबई महानगरपालिकेत आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवू. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की कॉम्रेड विजय दळवी यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. जय भीम, जय भारत. कित्येक वर्ष या विभागाचं मार्गदर्शन केलं ते आमचे शिवाजी बणे यांचं आपण भाषण ऐकलंच आहात आणि त्यामधून प्रेरणा घेऊन आपण घरी गेल्याच्या नंतर जो तुमच्या आमच्या हक्काचा माणूस ज्याला आम्ही म्हणतो ते कॉम्रेड विजय दळवी साहेब ज्यांनी आम्हाला कामधंद्याला लावलं, आम्हाला जो खऱ्या अर्थाने रोटी आणि घर देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते कॉम्रेड विजय दळवी या ठिकाणी उभे आहेत. म्हणून आपण त्यांना सर्वांनी निवडून दिलं पाहिजे आणि निश्चित सकाळ केल्या पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्या या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले शेकापचे माननीय राजू बोर्डे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. कचरा वाहतूक श्रमिक संघ के मजदूर नेता कॉमरेड विजय दलवी यहां पर चुनाव लड़ रहे हैं. दावी आघाड़ी का एक हिस्सा भारतीय शेतकरी कामगार पक्ष की ओर से उनकी उम्मीदवारी को पूरी तरीके से समर्थन देने के लिए और उनकी जीत के अंदर पूरी तरीके से हिस्सेदारी करने के लिए मैं यहां पर आया हूं. 10 माणसांची नावं सांगा ज्यांनी मनुस्मृती जाळली. कोणीही RSSचे नव्हते,
यांचा देशाशी, देशाच्या जडणघडणीशी, कामगार चळवळीची, दलित चळवळीशी कोणताही संपर्क नाही. आपल्यातल्या फाटाफुटीमुळे आलेत आणि आपल्या समोर कामगारात, कष्टकऱ्यांच्यात, महिलांच्यात, दलितांच्यात काम करणारा एक कार्यकर्ता लाल निशाणचा कम्युनिस्ट पक्षाचा आहे. हे लाल बावटेवाले केवळ आंबेडकर विचाराची गाणी गातात आणि लोकांना जागृत करत असतात आणि त्यांच्या घरामध्ये केवळ आंबेडकर विचाराची आणि मार्क्सवादाची पुस्तकं सापडली म्हणून ज्यांना अटक केली जाते आणि या धर्मांध आणि जातीवादी शक्तीकडून त्यांना गेले 4 वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. असे सचिन माळी आज ते बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आताच आपला आंबेडकरी विचाराचा बाणा सतत तेवत ठेवावा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. सर्वांना माझा जय भीम, लाल सलाम. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जातीअंताचा, यांचा वर्गांताचा, यांचा क्रांतीचा विचार, समतेचा विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रभर शाहिरी केली. म्हणून या काँग्रेस आणि एनसीपी या मुखवटा घेतलेल्या तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्या लोकांनी आमच्यासारख्या शाहिरांना जेलमध्ये पाठवलं. जेलमध्ये 4 वर्ष आम्हाला ठेवण्यात आलं. काँग्रेस एनसीपी गेलं आणि शिवसेना भाजप आलं आणि शिवसेना भाजपनं आमचा तुरुंगवास कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. परंतु या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं असल्यामुळे, या संविधानामध्ये न्यायाची अजूनही ताकद असल्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं मला 3 जानेवारी 2017 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी मला तुरुंगातून मुक्त करण्याचा आदेश दिला. या ठिकाणी भाषण करण्यासाठी वेळ नाहीये, पण तुम्हाला सांगायचं काय आहे मला की काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, भाजप, मनसे, फणसे 1000 प्रकारचे पक्ष आहेत. पण या देशातल्या जनतेला जर खरा न्याय कोण देऊ शकत असेल तर या देशातले आंबेडकरवादी आणि ह्या देशातले डावे पक्ष. हा जय भीम आणि लाल सलामचा एकतेचा नारा घेऊन संपूर्ण देश पिंजून काढण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्यासमोर कॉम्रेड विजय दळवी सारखे नेतृत्व आहे. मी तर तुम्हाला यांना नगरसेवक म्हणून बीएमसीमध्ये पाठवा एवढ्या पुरतच बोलणार नाही, तर मी तुम्हाला सांगतो की या देशातली लोकसभा आणि या देशातली विधानसभा ओसाड पडलेली आहे. त्या ठिकाणी असे कामगारांचे नेते जाऊन बसले पाहिजे. मैं 2-4 बातें रखूंगा. सचिन माली जी यहाँ पर आए, वो शायर या गाने वाले कोई कवि ऐसे नहीं है. वो हम में से ही एक लड़ाकू कामगार साथी है, एक हमारे लड़ाकू कार्यकर्ता है. वो जो काम करने वाले अच्छे खासे पढ़े हुए कॉलेज के साथी है. उन्होंने बाबा साहेब आंबेडकर का विचार गांवों में देशभर पहुंचाने का काम साथ में लिया. शीतलताई ने उनको साथ देकर गाने के आवाज से, सचिन भाऊ लिखने के माध्यम से लोगों को जोड़ते हुए अपने विचारों को सामने रखने का काम कर रहे हैं. बाबा साहब का ये लाइन है. बाबा साहब कहते हैं मलबार हिल में रहने वाला आदमी अपनी सेवाएं खरीद के ले सकता है क्योंकि उनके पास पैसा है, मगर जो झुग्गी झोपड़ियों में रहते हैं, हम जैसे गरीबों बस्तियों में रहते हैं, वो अपनी सेवाएं बिकत नहीं सकता. क्योंकि हमारे हॉस्पिटल का सवाल हो, हमारे स्कूल का सवाल हो, उसके लिए हमको एक कॉर्पोरेशन की इलेक्शन जरूरी है और इसमें आप सब साथ देंगे. यही पर देखकर मैं रुकता हूं. आने वाले 21 तारीख को विड़ा कनिष्ठ ध्यान में रखना है, विजयदली को ध्यान रखना है, मजदूरों की लड़ाई को ध्यान रखना है. जय भीम, लाल सलाम. कॉम्रेड आंबेडकर, सूर्यकांत आंबेडकर. क्या बात है.